आज मी ब्रेड पकोडा बनवणार आहे. त्याला ब्रेड पॅटीसही बोललं जातं. त्यासाठी एक कांदा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर जराशी कोथिंबीर पण चिरून घ्यायची आहे. आता पॅटीस करण्यासाठी बटाट्याची भाजी तयार करायची आहे. त्यासाठी कढई घ्यायची आहे. त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं का त्यामध्ये मोहरी टाकायची, हिंग टाकायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला आपण जो कांदा आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला आला लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर आपण बटाटे उकडलेली आहेत ती टाकायची आहे. त्यानंतर ते सगळं मिक्स झाल्यावर त्यावर जराशी कोथिंबीर टाकायची आहे. लास्टला त्यात आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे. पावभाजी मसाल्याने पॅटीसला खूप छान चव येते. आता एका बाउलमध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे, म्हणजे चणा पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे, पाव चमचा आपल्याला हळद टाकायची आहे, अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, पाव चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि आला लसूण मिरचीची पेस्ट जराशी टाकायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पोटाला बाधू नये म्हणून आपल्याला जरासा ओवा असा कुस्करून टाकायचा आहे. आणि जरासं पाणी टाकून आपल्याला ते एकत्र करायचं आहे. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर कसं होईल, बॅटर हे एकदम पातळ होईल. त्यामुळे ना जरा पाणी टाकूनच आपल्याला तो बॅटर तयार करायचा आहे. असं सतत ढवळून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, बेसन आणि बाकीचे जे आपण टाकलेले साहित्य आहेत त्यात ते पूर्ण एकजीव होतात. त्यानंतर आपण आता पॅटीची तयारी करूया. आता आपल्याला पकोडा करायचा आहे, त्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी ब्रेड घ्यायचे, त्याला अशी बटाट्याची भाजी लावून घ्यायची आहे. त्यानंतर परत एक त्याच्यावर ब्रेड ठेवायचा आहे. अशा पद्धतीत मी 3 असे ब्रेड बनवून घेतलेले आहेत. आता त्याला त्रिकोणी आकारात आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत. जे गाडीवर असतात ते अशा मोठ्या आकारातच पॅटीस हे तळतात, पण आपण आता ह्याचे 4 भाग करणार आहोत आणि ते तळणार आहोत. तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही घेऊ शकता, छोटा नाही तर मोठ्या आकारात तुम्ही ते तळू शकता. आता जो आपण बॅटर बनवला आहे त्याच्यामध्ये असं डीप करायचं आहे ब्रेडला आणि आपल्याला असं गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. हा पॅटीस आपल्याला दोन्ही बाजूंना चांगला असं तळून घ्यायचा आहे. बघा पॅटीसचा कलर बदलला म्हणजे आपला पॅटीस पूर्णपणे रेडी आहे. आता आपण ते टिश्यू पेपरवर काढून घेऊया. हा पॅटीस तुम्ही लाल चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला माझ्या अशा नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.